आपल्यासोबत नेहा मॅडम आहेत, ज्या अत्यंत ग्राउंडवर जाऊन त्यांनी हे पुण्यातलं इलेक्शन कव्हर केलं. मॅडम, तुमचा अंदाज काय आहे, पुण्यामध्ये भाजपला अजितदादा किती मोठं नुकसान देऊ शकते? भाजपला अजितदादा नक्की नुकसान देतील पुण्यामध्ये. सुरुवातीला भाजपने असं उभं करण्याचा प्रयत्न केला की आम्ही 120 जाऊ, 125 जाऊ, पण जशी जशी निवडणूक सुरू झाली, विशेषतः भाजपला, मला असं वाटतं, ग्राउंडवरनं गेल्यानंतर भाजपला स्वतः केलेल्या ज्या चुका आहेत ना, त्याच सगळ्या भोवल्यात. म्हणजे अनेक ठिकाणी उमेदवारी देत असताना अति आत्मविश्वासाने उमेदवारी दिली, समोरचा उमेदवार तुल्यबळ येणारच नाही अशा विचाराने उमेदवारी दिली, पण प्रत्यक्षामध्ये ज्यांना नाराज केलं त्यांनी वेगवेगळे पर्याय शोधले. काही जण अपक्ष उभे राहिले, काही जण अजित पवारांकडे गेले, काहींनी तिथे प्रत्यक्ष पक्षाचं काम केलंच नाही, आणि या सगळ्याचा परिणाम जो आहे तो भाजपला चांगला बघावा लागणार आहे. मुख्यमंत्र्यांना 4-5 ठिकाणी 4-5 सभा घ्यायला लागणं, रोड शो करणं, याचा अर्थ आपण समजू शकतो की भाजपचं नक्की काय झालेलं आहे. 125चा आकडा होता, सर्वे होते, पण पुन्हा एकदा दिसून आलेलं आहे की सर्वे हेच काही फक्त नसतं. पुण्याच्या नसा त्या अर्थाने अजित पवारांना जास्त माहिती आहेत. अनेक वर्ष अजित पवारांनी पुण्यात काम केलेलं आहे, त्यामुळे काही लिटरली म्हणजे काही पॅनल असे होते की ते अजित पवारांच्या झोळीत आयते जाऊन पडले, आणि त्याचा मोठा फायदा जो आहे तो त्यांना होऊ शकतो असं वाटतंय. भाजपचे 125 म्हणत होते, तर साधारणपणे 80-90 पर्यंत भाजप येईल असा अंदाज आता बरेच जण वर्तवत आहेत. त्याला कारण असं आहे की बहुमत मिळेल का, तर मिळेल, पण मागच्या वेळेस इतकं मिळणार नाही. आणि अजित पवार जे अगदी 20-25 सांगत होते, त्या जागा त्यांच्या 35-40 होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अजित पवारांची एक निर्णायक संख्या जी आहे ती सभागृहामध्ये दिसेल. सोमेशी, सगळी निवडणूक कव्हर करताना 2-3 गोष्टी फार प्रकर्षाने दिसल्या. 12,500 कोटीपर्यंत पुणे महापालिकेचं बजेट गेलेलं आहे. 41% खर्च हा कर्मचाऱ्यांच्या पगारावरती होतो, आणि हे सगळं होत असताना सुद्धा एक ट्रॅफिक सोडलं तर पुण्याच्या प्रश्नांवरती, पुणेकरांच्या अडचणीवरती कोणीही बोललं नाही. विशेषतः जी दुसरी महापालिका हडपसरला करण्याचा विचार आहे, जे पुणे महापालिकेचं विभागीकरण करायचं आहे, त्याबद्दल कुठल्याही पक्षाने जाहीर भूमिका घेतलेली. सगळ्यांना भीती होती की असं आपण बोललं तर लोकांना राग येईल का, लोकांना आवडणार नाही का, पण ह्याच्यामध्ये पुणेकरांसाठी काय महत्त्वाचं आहे हे सगळ्यात गरजेचं होतं. तर हा अजेंडा फारसा कोणीच मांडला नाही, फक्त वचननामा, जाहीरनामा मांडण्यात आले. मेट्रोचा इतका गाजावाजा करण्यात येतो, पण मी स्वतः पुण्यामध्ये राहते, कोथरूडमध्ये राहते, मला स्वतःला माहिती आहे की त्याला किती कनेक्टिव्हिटी आहे. कनेक्टिव्हिटी नसल्यामुळे आज अनेक लोक मेट्रो वापरत नाही, आणि कनेक्टिव्हिटीच्या बाबतीत अजून आपल्याकडे काहीच भूमिका नाही. पुणे ज्या पद्धतीने वाढलेलं आहे त्यामध्ये कुठलाही असा ठोस आराखडा मांडलेला नाहीये. जसं म्हटलं जातं की पिंपरी चिंचवडमध्ये रस्ते मोठे आहेत, म्हणजे आता आम्ही बाणेरमध्ये बसलोय, बाणेरवरनं पिंपरी चिंचवडला गेलं तर जातानाच आपल्याला कळतं की आपण पिंपरीमध्ये आलेलो आहोत. त्या प्रमाणामध्ये मोठेच्या मोठे रस्ते आहेत, लोकांना जायला जागा आहे. पुण्यामध्ये तुम्ही जर गेला तर आजूबाजूची थोडीफार उपनगर असू द्या किंवा शहर असू द्या, जर समोरनं PMT आली तर बाकीच्यांना अक्षरशः रस्त्याच्या खाली उतरावं लागतं की काय, अशी वेळ येते. मग अशा वेळी फक्त उड्डाणपूल बांधणं एवढाच पर्याय आहे का? आणि उड्डाणपुलाच्या तुम्ही ज्या काही अपेक्षा व्यक्त करता त्याची आश्वासनं देणं, म्हणजे लोकांनी खालून नाही तर वरून जायचं, मग वरून पण वाहनांची गर्दी झाली की त्याच्यावरती दुसरा उड्डाणपूल बांधणार आहे का? तर हा उपाय नाहीये. त्याच्यासाठी तुम्हाला सार्वजनिक वाहतूक व्यवस्था व्यवस्थित करावी लागेल, आणि ती जर करायची असेल तर तुम्हाला कनेक्टिव्हिटी आणावी लागेल. तुम्हाला दुसरी महापालिका ही करावीच लागणार आहे, आणि त्याबद्दल सगळ्या राजकीय पक्षांनी बोलणं टाळलं, हे फार वाईट आहे. तुम्हाला 41% जर लोकांच्या वरती पगार जातोय, तर 1% अमृत योजनेसाठी दिलेले आहेत, 2% स्मार्ट सिटीसाठी पुणे महापालिका देते. भले केंद्राकडनं आणि राज्याकडनं जरी पैसे येत असले तरी महापालिका सध्या पूर्णपणे खिळखिळी झालेली आहे. जी परिस्थिती पुण्याची आहे तीच पिंपरी चिंचवडची आहे. एकमेकांवरती फक्त बोलून आणि ह्याच्या उत्तराला त्यांनी उत्तर द्यायचं, मी एकदा बॉल मारेल, तू एकदा उलटा बॉल मार, ह्याच्यामध्ये काही होणार नाहीये. पुणेकरांचे अनेक प्रश्न या निवडणुकीमध्ये बोलले गेले नाहीत. उगीचच निवडणूक ही अजित पवार विरुद्ध भाजप अशा पद्धतीने रंगवण्यात आली, आणि त्यामध्ये अनेक प्रश्न, अनेक आश्वासनं ही बाजूला पडली, असं मला मनापासून वाटतं. पिंपरी चिंचवडमधल्या आकड्यांचं प्रेडिक्शन तरी काय आहे, प्रश्न जरी नाही सुटले तर? पिंपरी चिंचवडमध्ये मी काही फार प्रेडिक्शन असं आकडे नाही सांगू शकत, पण मला अजूनही असं वाटतं की अजित पवारांनी कितीही दावा केला तरी त्यांच्यासमोर त्यांचे शिष्य उभे आहेत, पण ते आता फक्त शिष्य राहिले नाही, ते तिथले लोकप्रतिनिधी आहेत आणि चांगले ताकदवान झालेत. म्हणजे असं म्हणतात ना की आपण एखादं झाड वाढवलं आणि ते आपल्यापेक्षाही मोठं व्हायला लागलं, ते तसं काही प्रमाणात अजित पवारांचं पिंपरीमध्ये झालं. महेश लांडगे असू द्या किंवा जगताप फॅमिली असू द्या, हे सगळेजण जे आहेत किंवा तिथं जे आता भाजपमध्ये गेलेले, हे कुठनं बाहेरनं आलेले नाही किंवा हे काही स्वतःचं नेतृत्व नाही. यांना अजित पवारांनीच मोठं केलं, यांना अजित पवारांनीच ताकद दिली, अजित पवारांनीच यांना राजकारणात आणलं, पण आता ते त्यांनी स्वतःचं स्थान तिथे निर्माण केलंय, आणि हे आता मान्य करावं लागेल. आणि तेच ह्या संपूर्ण निवडणुकीमध्ये दिसून आलं, आणि मग ते महेश लांडगे विरुद्ध अजित पवार असा सगळा प्रचार दिसून आला. मला असं वाटतं की ज्या पद्धतीने ते तिथे लोकप्रतिनिधी आहेत, आणि विशेषतः पिंपरी चिंचवडमध्ये जी काही लोक भाजपमध्ये निवडणुकीच्या आधी जात होती, म्हणजे लढायला माणसं राहतील की नाही असा सगळा प्रश्न निर्माण झाला होता, तर पिंपरी चिंचवडमध्येही भाजप येऊ शकतं. भाजपच्या बहुमताचीच शक्यता आहे. मात्र अजित पवारांनी परत एकदा त्यांना पळायला लावलं, त्यांना कष्ट करायला लावले, आणि त्यांना घाम गाळायला लावला. जी निवडणूक एकतर्फी वाटत होती ती एकतर्फी होऊ दिली नाही, हे मान्य करावं लागेल.